नमस्कार रसिक श्रोते हो. कधी-कधी असं होतं, की आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा नको तितका विचार करतो. खरं म्हणजे त्याचा सर्वस्वी त्रास हा आपल्यालाच होणार असतो. असंच काहीसं सांगणाऱ्या आणि त्यातून सकारात्मक दृष्टिकोन दाखवणाऱ्या काही सुरेख ओळी वाचनात आल्या. आपल्यासोबत शेअर करतीये. तुझ्यातल्या तुला जप. एकटी पडलीयेस? इतरांना जपता जपता हरवलीयेस? कधी काळी आपली वाटणारी माणसं सरड्याने रंग बदलावा तशी बदलली आहेत? तुला समजून घेणारं कोणी नाहीये? सोड ना. इतरांची मनं जपण्यापेक्षा तुझ्यातल्या तुला जप. इतरांची मनं जपण्यापेक्षा तुझ्यातल्या तुला जप. नसू देत कोणीही सोबत, तुझी तू राहा. नसू देत कोणीही सोबत, तुझी तू राहा. स्वतःवर प्रेम करायला शिक. नसू देत कोणीही सोबत, तुझी तू राहा. स्वतःवर प्रेम करायला शिक. जे वाया गेलं त्याचा हळहळत हिशोब ठेवण्यापेक्षा जे वाया गेलं त्याचा हळहळत हिशोब ठेवण्यापेक्षा जे हातात आहे त्याला कवटाळून जग. जे हातात आहे त्याला कवटाळून जग. तू एकटी नाही आहेस. तू एकटी नाही आहेस. तुझी स्वप्न आहेत तुझ्यासोबत. तुझ्यातल्या तुला जप. तुझ्यातल्या तुला जप. खरं आहे की नाही? इतरांचा विचार करण्यापेक्षा किंवा इतरांना जपण्यापेक्षा जर त्याचा काही उपयोग होणार नसेल, त्यातून काही निष्कर्ष निघणार नसेल, तर स्वतःतल्या स्वतःला जपण्याची गरज असते. त्याने आपलं मनही शांत राहतं आणि आपणही आनंदी राहतो. तेव्हा तुझ्यातल्या तुला जप. विचार, अतिविचार यांच्या या सुरेख ओळी कशा वाटल्या? पटतायत ना? आपल्या प्रतिक्रियांची मी नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये वाट बघतीये. मनापासून धन्यवाद.